आपण दुधी भोपळा घेतलाय, त्याची साल काढून घेणार आहे आपण आता. इथे आपण काप करून घेतलेत. आता याचे आपण 4 भाग करून घेऊया. असे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे, छोटे छोटे तुकडे. हे पण आपण तसे कापून घेऊया. आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे, त्यामध्ये आलं. आपण हे आता मिक्सरला बारीक करून घेऊ. इथं मिरची आणि आल्याची पेस्ट आपली तयार आहे. यात थोडं मी पाणी घालून वाटलेली आहे. इथं आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतले. बेसन पीठ जास्त घेतले, तांदळाचं पीठ एकदम थोडंसं घेतलंय. त्यामध्ये धनिया पावडर थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर. इथं आपण ओवा थोडासा चोळून टाकणार आहे, थोडीशी कसुरी मेथी. इथं मी किचन किंग मसाला घेते, तुमच्याकडे वेज मसाला असेल तर तो घ्या. कुटलेली लाल मिरची, जिरा पावडर, आलं आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती टाकूया थोडीशी. चवीनुसार मीठ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे पीठ आपलं भिजून तयार आहे. आता आपण साईडला ठेवूया. आता हे तुकडे आपण जे बेसन पीठ आपण कालवलं होतं त्यामध्ये हे तुकडे टाकून घेऊया आणि हाताने मिक्स करून घेऊ. इथं या पद्धतीनं आपण घेतलेले मिक्स करून बेसनामध्ये दुधी भोपळा. आता हे आपण तळून घेणार आहे. पूर्ण कवर नाही करायचं आपल्याला, थोडं असं भोपळा दिसला पाहिजे. इथं तेल तापले आपलं, तेलात आपण एक सोडून घेऊया आणि हे मीडियम गॅसवर आपण तळून घेणार आहे. आपण उलटून घेऊया. एक बाजू झाली का दुसऱ्या बाजूला उलटून घ्यायचं असं. इथे आपले तळून झालेत. आता आपण काढून घेऊया. आता मी असे बाकीचे सगळे करून घेते. इथे आपण पाणी तापत ठेवले, त्यामध्ये 2 टमाटर, थोडेसे काजू आणि हिरवी मिरची. आता हे झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. इथे टमाटर, काजू आणि हिरवी मिरची आपली शिजलेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि टमाटरच्या वरची जी साल आहे ती काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. तेल तापले आपलं, त्यामध्ये जिरं. आपण इथं गॅस बारीक करणार आहे. त्यामध्ये हिंग, थोडीशी हळद, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर. इथं किचन किंग मसाला. इथं आपण लाल मिरची अशी कुटून घेतलेली आहे आणि कस्तुरी मेथी ही टाकून घेऊया. त्यामध्ये मिरची आणि आल्याचं वाटण. त्यामध्ये आपण टोमॅटो आणि काजूचं वाटण टाकून घेऊया. मिक्स करूया. इथं परतून झालंय आपलं. आपण शिजवून घेतलेले, त्यामुळे काही जास्त वेळ परतवायला नाही लागणार. त्यामध्ये 2 चमचे दही, छोटा चमचा म्हणून मी 3 घेते. मिक्स करून घेऊया. दही आंबट घेऊ नका, नाही तर मग ग्रेव्ही आंबट लागते खाताना. आणि दही फेटून घेतलं तर चांगलं, म्हणजे असं जास्त वेळ मिक्स करायला लागत नाही. फेटलेले दही असेल तर, नाही तर मग थोडंसं जास्त वेळ मिक्स करायला लागतं. दही टाकल्यावर आपण मिक्स करून घ्यायचं, नाही तर आपलं दही फाटतं. आपण मिक्सरला बारीक केलं ते काजू आणि टमाटर, त्याच्यातच भांड्यात पाणी घेतले, तेच पाणी ओतून घेते मी. आमची छोटी रडते, जर आवाज येईल तुम्हाला. इथं आपण गरम पाणी ओतणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आपण. चवीनुसार मीठ. आणि आता आपण याला चांगली उकळी येऊन देऊया. इथं आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. आपण गॅस बंद करणार आहे आणि त्यामध्ये हे दुधी भोपळ्याचे टाकून घेणार आहे आपण. तळून घेतलेले आहे ते. त्याच्यावर आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. आपले 2 मिनिटं झाल्यात, झाकण काढूया. मिक्स करू. आपली इथं ग्रेव्ही तयार झाली. दुधी भोपळ्याचा हा पदार्थ तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा.